झी 24 तास एक पाऊल पुढे. पुन्हा एकदा स्वागत. लोकप्रिय कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये अजिबात वेळ न लावता आपण फोन घेणार आहोत. दिलीप शिंदे बोलतायत विक्रोळीहून. त्यांचा पुढचा प्रश्न आहे. दिलीपराव, थेट प्रश्न विचारा, सर उत्तर देतील. नमस्कार सर. नमस्कार. माझ्याकडे मनपूर्वक फायनान्सचे शेअर आहे, तो होल्ड करावा का? किती शेअर आहे तुमच्याकडे? आयटीचे 50 शेअर आहे. 50 शेअर आहे तर मी काय म्हणतो, प्रॉफिट बुक करा. असं काही फॅन्टास्टिक काही खूप वरती नाही जाणार. मग त्याच्यापेक्षा जो कंप्लीट जो तुम्हाला पैसा मिळतोय त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही या FMCGच्या या कंपनीजमध्ये जाणं. हिंदुस्तान लिव्हर घ्या. हिंदुस्तान लिव्हर बघा, मी लोकांना ओरडून ओरडून सांगत होतो. डी स्ट्रीटच्या डॉनमध्ये पण, याच्यामध्ये पण सांगत होतो. अजित दादा 400 रुपयामध्ये आपण इथून फायर करायचो टीप. आज 600 रुपयाचा भाव आहे. अहो इन्व्हेस्टरांनो, ज्या महाराष्ट्र म्हणतो आपण, लोक कशाला मागे राहतो. 600 काय 1000 रुपयाचा तुम्हाला मी भाव देतोय ना. मी काय देतोय? दत्तगुरू देणारे ते आहे. ही इज द अल्टिमेट फोर्स. पण तुम्हाला हा भाव मिळणार. मग तुम्ही का नाही जाताय हिंदुस्तान लिव्हरमध्ये? मनपूर्वक फायनान्समध्ये कशाला तुम्ही अटकून बसलेला आहे? ठीक आहे, तुम्हाला 30 रुपये मिळाले, से बाय बाय टू दॅट शेअर. बाय बाय करा आणि हिंदुस्तान लिव्हर घ्या तुरंत जा आणि मग व्यारे होऊन जा. क्या बात आहे. सर पुढचा प्रश्न घेऊयात. अमेय कुलकर्णी बोलतायत वांद्र्याहून. आपण त्यांचा फोन घेऊयात. अमेय नमस्कार, बोला. नमस्कार सर. बोला. मला L&T फायनान्स आणि रिलायन्स कॅपिटल बद्दल भाडे दोन्हीचे 100 शेअर आहे. अच्छा, व्हेरी गुड. रिलायन्स, L&T फायनान्स आणि रिलायन्स कॅपिटल. ठीक आहे. अमेय, L&T फायनान्समध्ये हे आहे की ही पण एक कंपनी मेन कंटेंडर आहे बँकिंग लायसन्ससाठी. माझं असं म्हणणं आहे की समजा जसं त्यांनी कोर बिझनेसमधून जे नॉन कोर एरियाज होते, अजितदादा निघून गेले, सिमेंटमधून निघून गेले, जुते बनवायचे लापासचे त्याच्यातनं निघून गेले, ग्लास बॉटल्समधून निघून गेले आणि त्यांचा कोर बिझनेसमध्ये आले. पण आता जसं त्यांना वाटतंय की आता आपल्याला बँकिंग याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये गेले, पण IT मध्ये असं काही खूप चांगलं नाही करू शकलं. पण समजा अगर बँकिंगमध्ये फेल पण झाले, मी म्हणतो तर ठीक आहे, बँक विकून टाकतील ना चांगल्या व्हॅल्युएशनमध्ये. पण आज नाव तो आहे ना L&T, तर ठेवून द्या. कोर बिझनेस नाही आहे त्यांचा फायनान्स, हा त्यांचा कोर बिझनेस इज इंजिनिअरिंग. तर तुम्ही L&Tचा पण शेअर घ्या. लोकांना सांगतो L&Tचा पण शेअर घ्या. 3 ते 4 हजार रुपयाचा शेअर दिसेल आज, मग तेव्हा रडाल की अरे मी L&T लार्सन अँड टुब्रो का नाही घेतला. मग घ्यायला पाहिजे होता. मग देन दॅट पॉइंट ऑफ टाइम. आणि तुम्हाला एक चीज सांगतो सगळ्या इन्व्हेस्टर्सना महाराष्ट्राच्या, जय महाराष्ट्र, सोन्याने आउट परफॉर्म केलं, रिअल इस्टेटने आउट परफॉर्म केलं, फक्त इक्विटी मार्केटने आउट परफॉर्म नाही केलंय. आणि आज डंके की चोट पे म्हणून राहिलोय की इक्विटी मार्केट येणाऱ्या टाइममध्ये आउट परफॉर्म करतील. 4 गुना, 3 गुना, 5 गुना तुम्हाला प्रॉफिट देतील. बिकॉज या मार्केटने आउट परफॉर्म नाही केलंय. देयर इज ऑलवेज अ सायकल अँड दिस मार्केट हॅज टू आउट परफॉर्म. क्योंकि प्रॉपर्टी आता या प्राइस वरून डबल होऊ नाही शकत. खूप खूप महत्वाचं सांगितलंय सर तुम्ही. आणि निश्चितच इन्व्हेस्टर्स जे त्यांनी हे लक्षपूर्वक ऐकावं सगळं. पुढचा फोन आपण घेतोय. चैतन्य बोलतायत पुण्याहून. प्रश्न घेऊयात. चैतन्यजी नमस्कार, बोला, विचारा थेट प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. माझा 3 शेअर्स बद्दल विचारायचं होतं. मला नवीन इन्व्हेस्टमेंट करायचे. हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC आणि ज्युबिलियंट फूडवर्क्स. हिंदुस्तान युनिलिव्हर, दुसरा कोणचा? ITC आणि ज्युबिलियंट फूडवर्क्स. ज्युबिलियंट फूडवर्क्स. बरं, असं आहे चैतन्य, हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये तर डोळे बंद करून जा. ITC मध्ये 50% ऑफ द रेव्हेन्यू सिगरेट्स मधून येतो, तर 50% बाकीच्या बिझनेस मधून होतो, नॉन टोबॅको मधून. तर ITC ला मी कधी पण FMCG कंपनी नाही समजत. पण येस, ॲज फार एज फूड प्रोसेस जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये दे आर वे अहेड देन हिंदुस्तान लिव्हर प्रॉफिटेबिलिटीमध्ये. ITC घेतला तर 20%चा एक्सपोजर ठेवा ITC मध्ये, काही रॉंग नाहीये. ज्युबिलंटमध्ये आता आउट परफॉर्म हे झालेला आहे, तर त्याच्यापेक्षा मग कोणत्या तरी बँकिंग सेक्टरमध्ये जा ज्युबिलंटपेक्षा. तर ज्युबिलंटमध्ये जो तुम्ही पैसा टाकणार आहे तो बँकिंग सेक्टरमध्ये टाका. स्टेट बँक ऑफ इंडिया घेऊन ठेवा, या कोणता तरी ऑटो सेक्टरचा अशोक लेलँड आता तुम्हाला 22 रुपयामध्ये मिळतो. येणाऱ्या टाइममध्ये 50-60 रुपयाचा शेअर होऊन जाईल. ट्रक बिझनेस फार चांगला बिझनेस आहे. सर्वात पहिलं फास्टेस्ट मुव्हिंग सेगमेंट इज मोटरसायकल्स अँड स्कूटर्स अँड सेकंड इज कमर्शियल व्हेकल्स. टाटा मोटर्स अँड अशोक लेलँड. 22 रुपयाला शेअर मिळतोय. दादा आज कोथिंबीर आणली मी, बायकोनी हुकूम केला, आदेश दिला, मी कोथिंबीर अजून कढीपत्ता आणला, त्यांनी माझ्याकडनं 20 रुपये घेतले. आणि आज 22 रुपयाला अशोक लेलँडचा ट्रकचा बिझनेस. कोथिंबीर आणि कढीपत्ता 20 रुपयाला आणि अशोक लेलँड 22 रुपयाला. बघा काय कम्पॅरिझन. क्या बात आहे. निश्चित इन्व्हेस्टर्स आपण लक्ष द्या आणि लक्षात ठेवा या सगळ्या टिप्स. रवींद्र चंदनकर बोलतायत गिरगावहून, मुंबईतून. आपण त्यांचा फोन घेऊयात. रवींद्रजी नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. थेट प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न असा होता की मी RCF घेतले 45 रुपये भावाने 2000 शेअर. कोणते शेअर्स? RCF राष्ट्रीय केमिकल. अहो साहेब, रवींद्र साहेब, सर्वात पहिले तुम्हाला टोकतो, अजून कोणता शेअर नाही मिळाला का तुम्हाला बाजारामध्ये? राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर घेतला. अहो चेंबूरला जातो तर त्यांची ती बिल्डिंग दिसते. अहो RCF फर्टिलायझर गरीब किसान जो काय म्हणतो, गरीब जो आपला किसानला काय म्हणतात मराठीमध्ये, शेतकरी, त्याच्याकडे पैसे नाही फर्टिलायझर विकत घ्यायला.
आणि तुम्ही आरसीएफ घेताय. त्याच्यापेक्षा अगर जीएसएफसी घेतला असता तर मी आज तुमचं अभिनंदन केलं असतं. सर्वात पहिले आरसीएफला लकीर मारा, बाय बाय करा. रवींद्रजी, काय हा शेअर तुम्हाला ठेवायचा आहे, काय करायचं आहे? नाही मित्र, मी आउट करतो. आणि दुसरा शेअर होता सर बँक ऑफ बडोदा 750च्या भावने घेतलेला, 500 क्वांटिटी आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थम्स अप, थम्स अप, थम्स अप. टोपी घाला, टोपी घाला. तुम्हाला यू मस्ट वेअर अ हॅट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे निश्चित रवींद्र, आरसीएफचा शेअर सरांनी तुम्हाला सांगितलंय की तो त्यातनं बायबॅक करा आणि बँक ऑफ बडोदासाठी तुमचं अभिनंदन केलंय. एका ब्रेकची वेळ झाली, आता एक छोटासा ब्रेक घेतोय. 1800221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. पटकन फोन उचला. तुम्ही शंका आणि प्रश्न विचारू शकता. लगेचच परततोय. झी 24 तास, एक पाऊल पुढे.